हॅलो, गुड मॉर्निंग. आज मस्तपैकी पावभाजीचा बेत होता, कारण पावभाजीला लागणाऱ्या सगळ्या व्हेजिटेबल्स घरात होत्या, म्हणून सगळ्या व्हेजिटेबल्स काढून धुवून घेतल्या पहिलं, मग त्या कट करून ठेवल्या आणि नंतर पावभाजी तयार झाली. आणि पावभाजी तयार झालेले व्हिडिओ दाखवायचाच विसरले. निम्मी खाऊन झाल्यावर मला लक्षात आलं की अरे व्हिडिओ करायचं राहिलं. तर जाऊ दे, ही माझी पावभाजी. आणि पिऊला पण डब्यामध्ये पावभाजीच दिली होती. पिऊचं स्कूल असतं 1 ते 3 टायमिंग आहे तिची. मग आता सगळं मस्त खाऊन वगैरे झाल्यावर पिऊ स्कूलसाठी तयार होणार होती. व्योमला झोप आलेली खूप. मग पिऊला आवरलं स्कूलसाठी, ड्रेस वगैरे घालून पिहू तयार झाली स्कूलला जाण्यासाठी. आणि पिहूचं स्कूलमध्ये ना मनस्वी आहे, त्यामुळे तिच्या स्कूलमध्ये कोणाला माहिती नाही आहे ती पिहू आहे ती. तिने शूज वगैरे घातले. व्योम तिचं बसला होता आयडी ओढत. पिहू शूज घालून तयार झाली स्कूलला जायला. व्योम तिला फोन देत होता. फोन घेऊन दोघं बसलेली खेळत. तोवर तिचे ऑटो मामा येऊन थांबले खाली. मॅडम आपला जाऊन बसल्या ऑटोमध्ये. पिहूला स्कूलला पाठवून मी वर आले. वर आल्यावर व्योम थोडा वेळ झोपल्यानंतर मिस्टर पण जेवायला आले होते घरी. आज डबा दिला नव्हता म्हणून. तवर जेवण तेन करून झाल्यावर पिहू आलीच 3 वाजता स्कूलवरून. व्योम पण झोप काढून उठला होता. उठून पोटाला घातलं होतं त्याला थोडं. पिहू आली म्हणताना हसत हसत आला तो पण बाहेर. काय कोणाचं ड्रॉइंग काढालस पिहू तू? माझंच की. तू अशी आहेस? अशीच. थांब व्योम बघू काय हे. ते मी आहे. आज दुपारपासून बराच वेळ लाईट गेली होती. त्यात पिहूला आमच्या पोळ्या खायच्या होत्या. तिला पोळी खाऊ वाटलेली म्हणून 8 वाजता लाईट आली. 8 नंतर मी पोळी करायला घातली. तिच्यासाठी पोळ्या बनवल्या. त्याच्यानंतर ती जेवण वगैरे केली. तिच्या पप्पांनी दोघांना पिहूला व्योमला पोळी चारली. त्यानंतर तिचा होमवर्क बाकी होता. लाईट नसल्यामुळे लेट झाला होमवर्क घ्यायला. मग ती होमवर्क करत बसलेली. व्योम लागलेला रडायला. बापरे, खूप रडत होता तो. झोप आलेली. ही पिहू माझा व्हिडिओ कर म्हणून लागली होती इथे. व्हेरी गुड. पिहूचं होमवर्क घेऊन मी पण जेवण केले. जेवण करून भांडी घासून झाडलोट फरशी केली आणि मग आम्ही झोपायला गेलो. बाय, गुड नाईट. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. गुड नाईट. काय आहे म्हणते?